सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घाईघाईनं आणि भावनिकतेनं कुठलाही निर्णय घेणं टाळाल आणि तुमच्या भावांशी सल्लामसलत केल्यानंतरच व्यवसायातील कुठलाही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगलं राहील. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही नीतिमत्तेचं पालन करायला हवं आणि कामाशी संबंधित एखाद्या विषयावरती तुमचे जवळच्या व्यक्तीशी काही मतभेद होऊ शकतात. जर तुम्हाला घर, दुकान किंवा वाहन काही खरेदी करण्याची इच्छा असेल तर तीही आज पूर्ण होईल, परंतु तुमचा नफा मात्र त्यामध्ये सामान्य राहील. आज तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्याग आणि सहकार्याची भावना घेऊन येईल. तुम्हाला काही आधुनिक विषयांमध्ये रस राहील. विद्यार्थी शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल आज त्यांच्या मित्राशी बोलू शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमचं काम हे मजबूत आणि चांगलं असेल. तसेच तुम्हाला आज काही महत्त्वाची माहिती देखील मिळू शकेल. तुमच्यामध्ये लपलेली प्रतिभा आज बाहेर येण्याचा प्रयत्न करेल आणि ते पाहून लोक मात्र आश्चर्यचकित होतील. मित्राकडनं भेटवस्तू मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे अगदी आनंददायी राहणार आहे. तुम्हाला काही लोकांशी मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. आज वायफळ गोष्टींवरती तुम्ही पैसे खर्च करू नयेत. तुमचं मन हे आज आनंदी राहील कारण तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आज कोणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणं टाळावं, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही तुमचं बजेट बिघडवलं तर तुम्हाला नुकसान होईल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या मान आणि सन्मानामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. जर तुम्हाला जॉबच्या ठिकाणी कुठलंही महत्त्वाचं काम मिळालं असेल तर ते तुम्ही टीम वर्कनं पूर्ण कराल आणि ते तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तुम्हाला एखाद्याकडनं मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य देखील तुमच्यावरती खुश राहतील. व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवावा. तुम्हाला तुमच्या काही योजना या गुप्त ठेवाव्या लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी घालून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुसंवादी राहणार आहे. कोणत्याही कामामध्ये तुम्ही नियम आणि कायदे संपूर्णपणे पाळायला हवेत. जर तुमच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य तुम्हाला सल्ला देत असेल तर तुम्हाला त्याबद्दल फार विचार करावा लागेल. तुमच्या जवळच्या लोकांकडनं तुम्हाला आज पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी. व्यस्ततेमुळे तुम्ही मात्र थोडेसे चिंतेमध्ये असाल. अचानक तुम्हाला लाभ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडू शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आज दिलासा मिळेल. अनेक स्रोतांमधून तुम्हाला आज उत्पन्न मिळेल. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. तुम्ही सर्व कामांमध्ये आज चांगलं प्रदर्शन करू शकाल. नोकरीमध्ये बढती मिळाल्यानंतर तुम्ही फार आनंदी व्हाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एखादी पार्टी देखील आयोजित करू शकता. धार्मिक कार्यांवरती तुमचा विश्वास वाढेल आणि धार्मिक कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब
75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दीर्घकालीन योजना सुरू करण्याचा दिवस राहील. तुम्हाला सरकारी सत्तेचा संपूर्ण फायदा मिळत असल्याचं दिसून येत आहे. अधिकारी तुमच्या चांगल्या विचारसरणीनं अत्यंत खुश होतील, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडनं प्रशंसा देखील ऐकायला मिळू शकते. तुमच्यातील कोणतीही लपलेली क्षमता लोकांसमोर उघड होऊ शकते, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा कमकुवत राहणार आहे, परंतु तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आनंद आणि समृद्धी वाढल्यामुळे तुम्ही खुश व्हाल. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी बराच काळ प्रयत्न करत असाल तर त्यातही तुमची प्रगती होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल आणि चांगला नफा मिळाल्यानं तुमच्यातील अभिमान आणि अहंकार जागृत होऊ शकतो. तुम्ही तुमच्या व्यावसायिक क्रियाकलापांना गती द्याल. व्यावसायिकांना आज त्यांचे थकीत पैसे मिळाल्यानं ते आनंदी होतील. जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी तुमच्याकडे कर्ज मागितलं तर तुम्ही त्यांना मदत करावी. अविवाहित लोकांना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच विचारशील आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही दिखावा करू नका आणि जास्त पैसे तर बिलकुल खर्च करू नका. जर तुम्ही आधी कोणाकडनं पैसे उधार घेतले असतील तर ते परत करण्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. तुमचं उत्पन्न वाढेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा होईल. जर तुम्ही तुमचं बजेट फॉलो केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला कोणाशीही फार विचारपूर्वक बोलावं लागेल, अन्यथा तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल परिणाम घेऊन येईल. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा आज प्रयत्न कराल आणि जर तुम्हाला आज एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर तुम्ही नक्कीच करा. तुम्ही कोणत्याही नवीन कामामध्ये आज पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला सर्जनशील विषयांशी जोडण्याची संधी देखील मिळू शकेल. तुमची कीर्ती आज सर्वत्र पसरेल. आज तुमची कला आणि कौशल्य वाढीस लागतील. तुम्ही सर्वांचा विश्वास अगदी सहज जिंकू शकाल आणि आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस हा प्रगतिशील असेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी, अन्यथा कोणीतरी त्यांना फसवू शकतं. तुमचं आकर्षण पाहून लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. आज तुमचा आदर वाढत असल्याचं दिसून येतंय. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची आज आवश्यकता असेल आणि तरच ते काम पूर्ण होईल. तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, कारण त्यांना चांगलं पद मिळाल्यानं आनंद होईल. भावांसोबत सुरू असलेले वाद देखील आज संपुष्टात येतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये भजन, कीर्तन, पूजा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन देखील करू शकता. काही व्यवसाय योजना बनवण्यासाठी तुम्हाला तुमचा आळस हा सोडून द्यावा लागेल. जर तुम्ही आळशी राहिलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही आज मोठं ध्येय साध्य कराल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.